शेतकरी मित्रांनो नमस्कार. माझ्या मागे संपूर्णपणे ही बाग दिसते तुम्हाला. संपूर्ण श्रीकृष्ण कृषी सल्लागारच्या अंडर ही बाग आहे. मित्रांनो, आज आपण एक मुख्य विषय पाऊस पडल्यानंतर सर्कोस्पोरा या विषयावरती आज आपण बोलणार आहोत. आपण प्लॉट बघू, प्लॉट बघता बघता बोलू. मित्रांनो, अनेक वेळा पाऊस पडल्यानंतर आपल्याला पाकळी करपा असेल, सर्कोस्पोरा असेल, डांबऱ्या असेल, अशा वेगवेगळ्या रोगांचे सिम्पटम्स आपल्याला प्लॉटवरती दिसायला सुरुवात होत असते. त्यातीलच एक महत्त्वाचा विषय आज जो आहे तो म्हणजे सर्कोस्पोरा. अनेक वेळा आपल्याला असं लक्षात येतं की पावसापूर्वी पूर्णपणे बागेमधील जे काही गवत आहे ते पूर्णपणे काढून घ्या, असं अनेक वेळा आपल्याला सांगितलं जातं. मात्र असं न करता पहिला पाऊस किमान पडेपर्यंत बागामध्ये थोडंफार गवत असणं गरजेचं आहे, जेणेकरून जे काही सर्कोस्पोराचे स्पोर आहेत ते आपल्याला आपलं जे मेन क्रॉप आहे त्या मेन क्रॉपवरती कुठेही न दिसता पूर्णपणे जमिनीवरती त्याची स्पोर लँडिंग किंवा गवतावरती स्पोर लँडिंग होईल. त्याच्यामुळे तिथं आपल्याला त्या गोष्टीचा चांगल्या प्रतीचा फायदा आपल्याला तिथं बघायला भेटणार आहे. आता आपण बाग बघतोय मित्रांनो, अतिशय सुंदर अशी बाग आहे. अगदी प्रॉपर कामगती केलेली. साईज देखील अतिशय सुंदर आहे. आता आपण बघतोय साईज, फ्रुटिंग, शेप किंवा जो काही लोड आहे तो आपण एकदम प्रॉपर मापामध्ये लोड ठेवलेला. झाडावरती कुठेही अतिरिक्त लोड नाही. मित्रांनो, सर्कोस्पोराचं इन्फेक्शन किंवा तुम्हाला असं माहिती आहे की आपल्या बागेमध्ये कंटिन्युअसली पाऊस होतो आहे, सर्कोस्पोराचं इन्फेक्शन वाढत आहे, त्या ठिकाणी काम करत असताना ट्रायकोडर्मा 1 किलो 200 लिटर पाण्यासाठी, सुडोमोनस 1 किलो आणि बॅसिलस स्पोर टेक्नॉलॉजीचे पावडर बेस मटेरियल तुम्हाला आपल्या प्लॉटवरती फवारणी घेणं फार गरजेचं आहे. जर अशा प्रतीची बाग ओढली दिसत असेल तर गवतावरती, पूर्ण खाली गवतावरती किंवा जमिनीवरती व झाडावरती त्याचा गच्च फवारणा करा. जर 200 लिटर पाण्याला 1-1 किलोनी जर तुमची फवारणी जर गेली तर त्या बुरशींचे किंवा जी काही सर्कोस्पोराचे इन्फेक्शन वाढत आहे त्याचे इन्फेक्शन बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये आलेलं आपल्याला तिथं दिसायला सुरुवात होते. आता पाऊस उघडून गेला आहे किंवा पाऊस चालू आहे, पावसामध्ये तुम्ही अजून एक फवारणी, जर बॅक्टेरियांची फवारणी नाही घ्यायची, कारण बॅक्टेरियावरती अनेक वेळा असं लक्षात येतं की बॅक्टेरियावरती तेवढा सखोल विश्वास आता शेतकऱ्याचा थोडाफार राहिलेला नाही, कारण त्या प्रतीच्या बॅक्टेरिया मार्केटमध्ये उपलब्ध नाही आहे किंवा भेटत नाही आहेत शेतकऱ्यांना. हा मेनली प्रॉब्लेम आहे. मग त्या ठिकाणी तुम्ही काय करू शकता, साधारणपणे चुनामुरचूची देखील तुम्ही या वेदरमध्ये चांगल्या प्रतीच्या म्हणजे फवारणी घेऊ शकता. कंटिन्युअसली पाऊस चालू आहे. आता आपण बघतो संपूर्ण पावसामध्ये आत्ता आपण व्हिडिओ शूट करतो आहे, ह्या प्रतीचा पाऊस चालू आहे आणि या प्रतीच्या पावसामध्ये तुम्हाला जी काय पुढील फवारणी आहे ती तुम्हाला मेजरली साधारणपणे इन्स्टंट चुना घ्यायचा आहे, साधारणपणे 250, मोरचूत 500, सल्फर 200, झिंक 100, गूळ 1 किलो 200 लिटर पाण्यामध्ये टाकून फवारणी करायची आहे, जेणेकरून आपल्या प्लॉटवरती असलेले जे काही सर्कोस्पोराचे स्पोर आहेत ते पूर्णपणे किल व्हायला चांगली मदत होईल. जर पाऊस अतिशय जास्त स्वरूपाचा असेल तर त्यामध्ये स्टिकरचा वापर जर केला तरी हरकत नाही. आता पुढील फवारणी काय किंवा पुढील नियोजन कसं, पाऊस उघडून गेलेला आहे किंवा पाऊस जो झालेला होता, पाऊस उघडून गेलेला आहे तिथं आपल्याला फवारणी घ्यायची आहे, तर त्या ठिकाणी आपण कशी फवारणी घेऊ शकतो हा देखील मोठा शेतकऱ्यांना प्रश्न पडत असतो. तर अशा ठिकाणी स्प्रे घेत असताना जर पाऊस उघडून गेलेला आहे, कुठल्याही प्रतीचा आपल्याला ऊन वगैरे काही दिसत नाही पाऊस वगैरे दिसत नाही आहे, ऊन पडायला सुरुवात झालेली आहे, तर तिथे 100% तुम्हाला फवारणी घेत असताना एक तर इन्फिनिटो हे एक बेस्ट औषध आहे, जे बायर कंपनीचेच असते. इन्फिनिटो पॉलिराम, त्याचं एकदम सुंदर असं कॉम्बिनेशन तुम्ही तिथे घेऊ शकता. दुसरं महत्त्वाचं म्हणजे कर्झट प्लस पोटॅशियम साल्ट ऑफ फॉस्फोनेट, जे की टफाईट 90 नावाने विथ कॉपर बेस मटेरियल आहे. टफाईट 90 देखील तुम्ही घेऊ शकता, जे की पानावरती येणारा सर्कोस्पोराचा जो डाग आहे तो पूर्णपणे किंवा नियंत्रणात ठेवायला चांगली मदत करेल. त्याच कॉम्बिनेशनमध्ये तुम्ही जर शक्य असेल तर चिलेटेड मायक्रोन्यूट्रन 100 ग्रॅम जरी घेतली, जो पिकावरती येणारा ताण आहे तो दूर ठेवायला तिथे मदत करणार आहे. अशाच आता पाऊस उघडून गेलेला आहे, ही फवारणी झाली. सपोज पहिली आपण चुनामुरचूत किंवा बॅक्टेरियाची फवारणी घेतली, त्याच्यानंतर आपण साधारणपणे तिथे कर्झट किंवा इन्फिनिटो दोन्हीपैकी एक पाऊस उघडून गेल्यानंतर आता पुढची फवारणी, त्या पुढची जी काही फवारणी आहे मित्रांनो ती तुम्हाला घ्यायची आहे. कोसाईड 2000 जे येत असतं ते घेऊ शकता, किंवा कॅलिकॅप CU किंवा मास्टर क्रॉप यापैकी कुठल्याही एक फवारणी तुम्हाला तिथे
परत घ्यायची आहे. परत सर्कोस्पोरासाठी सांगतो आहे, जर साईजसाठी मध्ये आपण साईजवरती स्पेशल व्हिडिओ आहे आपल्या, तर तुम्ही बघू शकता. पण परत हा जो काय आपण विषय चाललेला आहे तो फक्त सर्कोस्पोरासाठी, तर तिथे तुम्हाला सर्कोस्पोराचं इन्फेक्शन थोड्याफार प्रमाणामध्ये दिसते. तिथं परत तुम्हाला कोसाईड किंवा कोसाईड कासोबोमायसिन देखील तुम्ही कॉम्बिनेशन घेऊ शकता. कोसाईड कासोबोमायसिन किंवा कोसाईड स्टेप्टोसायक्लिन यापैकी पुन्हा एक अँटीबायोटिकची फवारणी घेऊन टाका. तिथे तुम्हाला कॅलिकॅप्सियू किंवा मास्टरकॉप हे पूर्णपणे कॉम्बिनेशन घ्यायचे नाही आहे, हे वेगवेगळे घ्यायचे. जर तुम्ही घेतलं कोसाईड प्लस कासोबोमायसिनची फवारणी घेऊ शकता, कोसाईड प्लस स्टेप्टोसायक्लिनची देखील फवारणी घेऊ शकता. त्याच्यानंतरून जर यालाच आलटून पालटून केला, यालाच ऑप्शन तुम्ही कॅलिकॅप्सियूची देखील तिथे फवारणी घेऊ शकता किंवा मास्टरकॉपची देखील फवारणी घेऊ शकता. मित्रांनो, जर तेल्या संपूर्ण सर्कोस्पोरा संपूर्ण नियंत्रणामध्ये जर ठेवायचं असेल तुम्हाला, तर हे जे काही कॉम्बिनेशन आहे ते जर तुम्ही कंटिन्युअसली जर आपल्या प्लॉटवरती घेतली तर त्याचे अतिशय सुंदर असे रिझल्ट आपल्याला बघायला भेटतात. अजून महत्त्वाचं, पाऊस पडल्यानंतरून लगेच जर शक्य असेल, जर मोठा पाऊस झालेला आहे, या प्रतीचा पाऊस झालेला आहे जसा व्हिडिओमध्ये दिसतो आहे, आणि लगेच ग्रास कटरने जर पूर्णपणे गवत जर पूर्णपणे साफ जर करून घेतलं, पूर्णपणे बाग व्यवस्थित स्वच्छ करून जर घेतली, तर पाऊस पडल्यानंतरून सर्कोस्पोराचे इन्फेक्शन बऱ्यापैकी नियंत्रणात आलेले नॅचरली तुम्हाला दिसते. हे जाणून घ्या. का? कारण स्पोर जे आहे, प्रायमरी स्पोर, हे गवतावरती त्याची लँडिंग झालेली होती. वरती तुम्ही प्रॉपर स्प्रे घेतायत आणि त्यानंतरून तुम्ही खालचं गवत पूर्णपणे काढतायत. त्याच्यानंतरून ते पूर्णपणे तुम्हाला वेल तिथे सर्कोस्पोरा नियंत्रणात आलेला दिसेल. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच कळवा. व 77 67 90 64 19 डाळिंब शेतीचे प्लॉट रजिस्टर करायचे आहे, तर या नंबरवरती संपर्क साधा. चला तर शेतकरी मित्रांनो, धन्यवाद.